आपण रोज दरवाजासमोर, देवघरासमोर, तुळशीसमोर रांगोळी काढत असतो. पण रोज-रोज कोणती डिझाईन काढावी, कोणती नक्षी काढावी हे सुचत नाही. तर बघा मलाही कधी-कधी असा प्रश्न पडतो की कोणती रांगोळी काढावी किंवा कोणती डिझाईन काढावी. तर त्यासाठी नक्की बघा मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. तुम्हाला रोज काढण्यासाठी ह्या रांगोळ्या नक्कीच उपयोगी पडतील. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा डॉट काढून घेतलेले आहेत. सुरुवातीला जे 4 डॉट काढलेले आहेत ते फुलाप्रमाणे पाकळ्यांचा आकार दिलेला आहे आणि बाजूला जे डॉट काढलेले आहे त्याला आपण एक पानांचं लूक देणार आहोत. आता इथे मी गुलाबी, सफेद आणि थोडासा हिरवा रंग, पोपटी रंग टाकून घेतलेला आहे आणि चमच्याच्या मदतीने आपण पानांचा आकार देणार आहोत. बघा थोडासा पुढे ओढून घ्यायचा आहे डॉट आणि काडीने आपल्याला आता आकार द्यायचा आहे. नंतर मी एक कार्ड घेतलेला आहे आणि त्याने ज्या शिरा असतात ना मधल्या पानांच्या त्याचा आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. थोडं थोडं प्रेस करायचं आहे बाजूने आणि एक आकार देऊन घ्यायचा आहे. बघा सोपी आहे ही रांगोळी. आता इथे तुम्ही फक्त हिरव्या रंगाने जरी पानं काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर वापरू शकता. आता मध्ये आपण ज्या पानांचे जे देठ आहेत ते सुद्धा आतल्या बाजूला फुलामध्ये काढून घेतलेले आहेत. आता फुलामध्ये आपण थोडासा पिवळा रंग भरून घेणार आहोत आणि तो आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी फुलांमध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि आतल्या बाजूला डॉट ओढून घेतलेले आहेत. मध्ये एक लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता मधल्या ज्या पाकळ्या आहेत बघा त्याच्यावरती आपण एक एक आडवी रेष मारून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी दिसेल आणि एक भरगच्चपणा येतो रांगोळीला. वरती आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. बघा डॉट देऊनच काढायचे आहेत. सफेद आणि पिवळे डॉट दिलेले आहेत. आता सुरुवातीला बरोबर सफेद डॉट द्यायचे आहेत बघा. त्यामुळे एकदम योग्य अंतर येतं आणि फुलसुद्धा व्यवस्थित दिसतं. तुम्ही बघू शकता. समोर 2 दिलेले आहेत आणि वरच्या बाजूला 3 दिलेले आहेत. बघा आता मध्ये आपण पिवळे डॉट देणार आहोत. आता थोडेसे इकडे तिकडे जरी आकार केले तरी फायनल रांगोळी आपण जेव्हा बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता मी सफेद आणि पिवळे डॉट दिलेले आहेत. आता मध्ये जो डॉट आहे तिथे आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. बघा जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर वापरू शकता. आता जे खाली आपण आडवी रेषा काढलेली आहे त्यावरती निळ्या रंगाचे छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पानांमध्येही एक एक पिवळी रेष मारलेली आहे बघा. जे मधली शीर असते ना पानांची ती एक पिवळी रेष मारून घ्यायची आहे. फायनल रांगोळी आपली रेडी झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. खूप साऱ्या ताई कमेंट करत असतात की छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवा, छोट्या छोट्या फुलांच्या रांगोळ्या दाखवा. तर त्यासाठी मी आजच्या भागामध्ये छोट्या छोट्या फुलांच्या रांगोळ्या दाखवलेल्या आहे. एका ताईंची मला कमेंट आलेली आहे की तुम्ही छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवा. त्यासाठी बघा ही सुद्धा रांगोळी फुलांचीच आहे. आता इथे आपण एक सर्कलमध्ये गोल सर्कल घेऊन त्यावरती डॉट दिलेले आहेत. आता तुम्हाला येत नसेल तर डिशच्या मदतीने सर्कल काढून घ्यायचं आहे आणि डॉट द्यायचे आहेत. आता हे सर्व डॉट आपण आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत बघा काडीच्या मदतीने. काडीच्या मदतीने एक फुलाच्या पाकळ्या असतात ना त्याप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे. गोल गोल जसं मोदक असतो त्याप्रमाणे आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी सर्वच जे डॉट आहेत ते आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहे. आता मध्ये जो फुलाचा भाग आहे तिथे आपण पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता ह्या फुलाच्या खाली आणि वरती आपण आडव्या रेषा मारून गोल आकार काढून घेणार आहोत बघा. दोन्ही बाजूला आपण खालच्या आणि वरच्या बाजूला आडव्या रेषा मारून घेणार आहोत आणि एक गोल आकार करून घेणार आहोत. वरच्या बाजूला सुद्धा आडवी रेष मारून गोल आकार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूला गोल आकार करून घेतलेले आहेत. आता सरळ पुढे सुद्धा आपण रेषा मारून एक फांदीप्रमाणे आकार काढणार आहोत आणि मध्ये पान काढून घेणार आहोत. बघा मधल्या बाजूला मी एक एक छोटं छोटं पान काढून घेतलेलं आहे. आता ह्या पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. थोडा थोडा रंग भरायचा आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरायचे नाही. आता आपण जे गोल काढलेले आहे त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. तुम्ही बघू शकता मी लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि जी पानं काढलेली आहे त्यामध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. बघू शकता हिरवा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये एक छोटीशी रेष मारायची आहे.
सोपी रांगोळी आहे बघा ही. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक निळ्या रंगाचा डॉट देऊन मध्ये ऑरेंज रंग टाकून घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक आलेला आहे. आणि जी पानं काढलेली आहे त्याच्या शेचं मागचं टोक आहे तिथेसुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते बघा फुलामध्ये, तिथे आपण एक छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत लाल रंगाने. तुम्ही बघू शकता छोटंसं मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे लाल रंगाने. आता अगदी बघा तुम्ही तुळशीसमोर, देवघरासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आहे आणि पटकन होऊन जाते. ह्या रांगोळीबद्दल तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. बघा फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे. तर जे आपण निळे डॉट दिलेले आहे त्याला पण थोडासा फुलाचा आकार देऊन घेतलेला आहे. तर पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. तर इथे 4 डॉट देऊन मी एक चौकोन काढून घेतलेला आहे. आता ह्या चौकोनाच्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला पुढे पुढे वाढवायच्या आहेत. चारही बाजूला छोट्या छोट्या रेषा पुढे वाढवायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी पुढच्या बाजूला रेषा वाढवून घेतलेल्या आहेत. बघा चारही जे कोन तयार झालेले आहेत ना चौकोनाचे, त्या रेषा पुढे छोट्या छोट्या वाढवून घ्यायच्या आहेत. पुढच्या दिशेला रेषा वाढवायच्या आहेत. बघा थोडेसे इकडे तिकडे आकार झाले तरी काही हरकत नाही. जेव्हा फायनल रांगोळी आपण बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसत असते. बघा मी सर्वच बाजूच्या रेषा पुढे वाढवून घेतलेल्या आहेत. आता आपण प्रत्येक बाजूवरती 2-2 डॉट, जी चौकोनाची बाजू आहे ना प्रत्येक बाजूवरती 2-2 डॉट देऊन त्याला एक गोल आकार देऊन घेणार आहोत. झाकणाने प्रेस करून घ्यायचं आहे बघा आणि काडीच्या मदतीने गोल आकार देऊन घ्यायचे आहेत. तर सर्वच डॉट काढून आपण तिथे गोलाकार देऊन घेणार आहोत आणि वरती आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी 3-3 डॉट दिलेले आहेत वरच्या बाजूला आणि तिथे आपण 3-3 पाकळ्यांची फुलं छोटी छोटी तयार करून घेणार आहोत. मागच्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घ्यायचे आहेत बघा डॉट आणि फूल तयार झालेले आहेत. आपली फुलं तयार झालेली आहेत. लाल रंगाचा डॉट मध्ये द्यायचा आहे. आता मधली जी रिकामी जागा दिसते बघा तिथे आपण छोटंसं फूल काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायचं आहे. इथे सुद्धा काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. काडीच्या मदतीने डॉट मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. आणि मध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे. आता आपण ज्या रेषा वाढवलेल्या आहेत बघा त्या रेषांच्या मध्ये आपण एक एक पान काढून घेणार आहोत. बघा सर्व रेषांमध्ये मी एक एक पान, छोटं छोटं पान काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मधल्या रेषांमध्ये मी पानं काढून घेतलेली आहेत. चारही जे कोण आहेत आपले तयार झालेले तिथे पानं काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पानांच्या शिरासुद्धा काढायच्या आहेत. सफेद रांगोळीच मी इथे काढलेले आहे. आता जे आपले शुभ रंग आहेत त्याचाच उपयोग मी इथे केलेला आहे रांगोळीसाठी. तर वेगळे काही जास्त रंग भरलेले नाही. 4 कोपऱ्यांवरती आपण लाल रंगाचे डॉट देणार आहोत. आता आपण ज्या पुढे रेषा वाढवलेल्या आहेत बघा त्या रेषांवरती सुद्धा आपण पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. तुम्ही बघू शकता आता ज्या रेषा आपण पुढे वाढवलेल्या आहेत त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक आला आहे. तुम्ही बघू शकता रांगोळी अगदी सुंदर दिसते. बघा आता सर्वच रेषांवरती मी लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहे. मधल्या बाजूलाही छोटे छोटे देठ पानांना काढून घेतलेले आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ही रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. उद्या मंगळवार आहे तर त्यानिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे. आता बघा माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की जी शेवटची रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची रांगोळी काढलेली असते. तर मंगळवारसाठी ही रांगोळी. आता आपण मंगळवारी गणपती बाप्पाची पूजा करत असतो किंवा देवीची पूजा करत असतो. तर त्यासाठी बघा ओम श्री असं मी मध्ये अक्षर काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्या बाजूला जास्वंदाची फुलं काढून घेणार आहोत. तर इथे मी बोटाच्या मदतीनेच काढलेली आहे. आता खूप वेळा मी अशी फुलं काढत असते बघा. तर खूप साऱ्या ताईंची कमेंट येते की छोटी छोटी फुलं काढून दाखवा. तर तुम्ही त्या नक्कीच हे बघू शकतात की कशा पद्धतीने फुल काढलेलं. अगदी सोपी पद्धत आहे बघा फुलं काढण्याची. तुम्ही जर 1-2 वेळा प्रॅक्टिस केली की नक्कीच तुम्हाला ही फुलं काढता येतील. अगदी सोपी आहे बघा. आता दोन्ही बाजूला आपण फांद्या काढून घेणार आहोत. तर फांद्या, पानं, कळ्या किंवा फुलं अशी बाजूला आपण काढून घेणार आहोत.
बघा आता एक बाजूला मी एक फांदी काढून त्याला पानं आणि कळी काढून घेतलेली आहे. आता खालच्या बाजूलाही आपण एक जास्वंदाचं फूल काढून घेणार आहोत. बघा बोटाच्या मदतीनेच काढलेलं आहे. आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहे बघा काडीच्या मदतीने. आणि थोडासा रंग इथे मी ऑरेंज रंग भरलेला आहे आणि मधला जो तुरा आहे तो सुद्धा काढलेला आहे. आता पानं काढायची आहेत. मध्ये कळ्यासुद्धा काढलेल्या आहेत. छोटी छोटी पानं काढायची आहेत. तर त्या बाजूलाही आपण एक कळी काढून घेणार आहोत. तर थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे बघा. तर ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा पाटावर काढून ठेवू शकता. अगदी सुंदर दिसते बघा आणि अगदी पटकन होणारीच आहे. 10 मिनटं लागतात फक्त ही रांगोळी काढण्यासाठी. तुमची थोडीशी जर प्रॅक्टिस असेल तर नक्कीच ही रांगोळी पटकन काढून होते. बघा आता दोन्ही बाजूला मी कळ्या काढलेल्या आहेत. जे आपण फुलांमध्ये रंग भरलेले आहेत तसेच रंग कळ्यांमध्ये सुद्धा दिलेले आहेत. बघा तुम्हाला जर रांगोळ्या आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात रोजच्या काढण्यासाठी. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. आता ह्या रांगोळीचाही आपला फायनल लुक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता खाली थोडीशी रिकामी जागा आहे तर तिथे आपण एक छोटंसं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तर बघा ही फायनल रांगोळीसुद्धा आपली रेडी झालेली आहे अगदी आणि सुंदर लुक आहे बघा रांगोळीचा. तर अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी नक्की बघा आणि काढा दरवाजासमोर छोटीशी रांगोळी. भेटूया पुढील भागात नवीन रांगोळीसाठी. धन्यवाद.